या व्हिडिओमध्ये आपण ज्या पाठाचे स्पष्टीकरण बघणार आहोत त्या पाठाचे नाव आहे वाचनाचे वेड। या पाठाच्या लेखिका आहेत आशा पाटील। त्यांचा जन्म सन 1976 ला झाला। त्यांनी आतापर्यंत अनेक मासिके आणि वृत्तपत्रांमधून लेखन केलेले आहे। सोनालीने अवांतर वाचन करावे यासाठी तिच्या आईने केलेली युक्ती कशी सफल झाली याबाबत वर्णन प्रस्तुत पाठात केलेले आहे। आज आपण 21व्या शतकात जगत आहोत। प्रत्येक पिढीच्या जीवन जगण्याबाबत वेगवेगळ्या संकल्पना असतात। पूर्वी ज्ञान ग्रहण करण्याची फारशी काही साधने नव्हती, तसेच करमणुकीची सुद्धा तेवढी साधने उपलब्ध नव्हती। पूर्वी ज्ञान मिळवण्याचे साधन हे केवळ मौखिक आणि लिखित साहित्य हेच होते। विद्यार्थी पुस्तकातून आणि गुरूंकडूनच ज्ञान मिळवत असे। पूर्वी विद्यार्थ्यांना वाचनाची फार आवड असे, तशी ती सवय लावूनच घेतली जात असे। पण आजकालच्या मुलांना वाचन म्हणजे कंटाळवाणी गोष्ट वाटते, कारण त्यांची टीव्ही, व्हिडिओ गेम्स, कॉम्प्युटर, मोबाईल या सर्वांशी मैत्री पक्की झाली आहे। या सर्व गोष्टी प्रत्येक घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गरिबातील गरीब व्यक्तींकडे सुद्धा ही सर्व साधने उपलब्ध आहेत। हा पाठ अशाच एका सोनाली नावाच्या मुलीवर आधारित आहे, जिला पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचनाची बिलकुल आवड नव्हती। तिच्या घरची सर्व मंडळी अभ्यासू होती, त्यांना याबाबत सांगावे लागत नसे। सोनालीला जरी पुस्तक वाचनाची बिलकुल आवड नव्हती, तरी सुद्धा तिची आई आणि मोठ्या भावाला मात्र आवड नव्हे तर वाचनाचे वेडच होते। जिथून होऊ शकेल तिथून पुस्तके आणणे आणि त्यांचे वाचन करणे हा जणू त्यांचा छंदच होता। सोनालीला तिच्या आईने बऱ्याच वेळा वाचनाकडे तिचे मन वळवण्याचा प्रयत्न केला। आपल्या अभ्यासाशिवाय दररोज किमान 2 पाने तरी अवांतर वाचावीत असे तिचे मत होते। खूप प्रयत्न करूनही सोनालीला अवांतर वाचनासाठी प्रवृत्त करण्याकरिता आईला यश येत नव्हते। सतत तिची आई याबाबत विचार करत होती की सोनालीला अवांतर वाचनाची सवय कशी लावावी। तिने कदाचित प्रेमाने आणि रागाने सुद्धा समजावण्याचा प्रयत्न केला असेलही, पण सर्व व्यर्थ गेले। पण शेवटी आईने युक्ती शोधून काढलीच। एकदा सुट्टीमध्ये तिच्या आईने एक असेच गोष्टींचे पुस्तक सोनालीच्या हातात दिले आणि तिला सोनालीने एक मदत करावी असे सांगितले। सोनालीच्या आईला एका शाळेत पाहुणी म्हणून बोलावला आहे। तिथे मुलांना ती एक गोष्ट सांगणार आहे। तिला खूप काही गोष्टी माहित आहेत, पण नेमकी कोणती गोष्ट सांगावी हे सोनालीच्या आईला समजेना। या पुस्तकातील एक गोष्ट सांगावी असं आईला वाटतंय आणि त्याकरता सोनालीने यातील एक छानशी गोष्ट आईला निवडून द्यावी आणि मग तीच गोष्ट आई शाळेत सांगेल। अशा प्रकारे युक्ती करून काही फारसा फरक पडतो का या विचारानेच आईने हा प्रयोग करण्याचे ठरविले। आपल्या सर्वांना आईचे प्रेम हे मिळतेच आणि आईने जर एखादी मदत करण्यास सांगितले तर त्यासाठी आपण खुशीने तयार होतो। याचप्रमाणे आईला मदत म्हटल्यावर सोनालीच्या शाळेत बाईंनी सांगितलेले सोनालीला आठवले की आपण सर्वांना मदत केली पाहिजे। प्रत्येकाने कोणत्याही मदतीची सुरुवात घरापासूनच करावी हे सुद्धा तिला आठवले। इतरांना मदत करण्याचे अनेक फायदे असतात। मदत करण्याने आपल्याला आनंद तर होतोच, त्याहूनही जास्त फायदा म्हणजे दुसऱ्याचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जातो। शाळेतील शिक्षिकेने सांगितले होते
की तुम्ही घरी किंवा इतर ठिकाणी कोणकोणती मदत करता त्याची नोंद ठेवा आणि दर शनिवारी शाळेत दाखवा सुद्धा. यावरून कोणत्या विद्यार्थ्याने कोणाकोणाला आणि कशी मदत केली हे सर्वांना कळायला सोपे जाते. इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सोनालीने आतापर्यंत इतर बऱ्याच नोंदी वहीत केल्या होत्या आणि आता आईला मदत ही एक नवीन नोंद तिच्या वहीमध्ये होणार होती. बाईने सर्व विद्यार्थ्यांसमोर अशा मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सोनालीने पाहिले होते. त्यामुळे बाई सुद्धा आईला मदत केल्यावर तिचे कौतुक करेल हे चित्र तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले आणि तिचा उत्साह खूप वाढला. म्हणून तिने पटकन हो म्हणून आईच्या हातातले ते गोष्टींचे पुस्तक घेतले. सोनालीच्या आईने तिला दिलेल्या पुस्तकात विद्यार्थ्यांना आवडतील आणि त्यांचे मूल्य वाढतील अशा छोट्या छोट्या कथा होत्या. आपल्या पुस्तकात जशी पाठांची यादी असते तसेच त्यामध्ये सुद्धा गोष्टींची यादी होती. प्रथम सोनालीने त्या कथांच्या नावावरून एखादी कथा निवडता येते का याचा प्रयत्न केला, पण नुसत्या कथांची नावे वाचून कोणती कथा निवडावी हे तिला कळेना. शेवटी तिने नाईलाजाने एक एक करून पुस्तकातील कथा वाचण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे एक एक करून तिने जवळजवळ 10 कथा वाचल्या. पुस्तक वाचताना तिची इतकी उत्सुकता वाढत होती की तिने अवघ्या 1-1.5 तासात सारे पुस्तक वाचून काढले सुद्धा. तुम्हाला सर्वांना माहित आहे की एका पाठाचे वाचन करायला लावले तरी सुद्धा कंटाळा येतो. खरे तर प्रथम सोनालीला सुद्धा हे कथा वाचन करणे फारच कंटाळवाणे वाटले होते. पण जसजशी ती पुस्तकातल्या कथा वाचू लागली तसतशी तिला पुढची कथा काय आहे, त्यात काय लिहिले आहे याविषयी उत्सुकता वाटू लागली आणि शेवटी ती वाचण्यात इतकी तल्लीन झाली की त्यानंतर तिने पुस्तक वाचून केव्हा संपवले हे तिलाच कळले नाही. गोष्ट म्हणजे लहान मुलांचा अगदी आवडता विषय. त्यांना कथा फार आवडतात. सोनालीला सुद्धा आईने दिलेल्या पुस्तकातील सर्व कथा फार आवडल्या, पण आईसाठी त्यातली नेमकी कोणती कथा निवडावी तेच समजेना. खूप विचार केल्यावरही तिला काही फारसे कळले नाही. म्हणून ती आईकडे गेली व आपल्या समोरील समस्या आईला सांगितली. त्यावर आईने तिची वाचनाची सवय वाढवण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगितले. आईने तिला प्रत्येक कथेचा थोडक्यात सारांश एका पानावर लिहिण्यास सांगितले. सोनालीला प्रथम हे काम सोपे वाटले, पण 1-2 कथांनंतर पुढच्या कथेत काय आहे हे पटकन आठवेच ना. म्हणून सोनालीने आईला पुन्हा एकदा पुस्तक वाचते म्हणून सांगितले. आईने जी गोष्ट सोनालीमध्ये बिंबवायची होती त्यात यश आल्यासारखे वाटले, कारण की जी मुलगी कधीही अवांतर वाचन करीत नव्हती ती आज तेच गोष्टीचे पुस्तक पुन्हा वाचण्याबाबत बोलत होती. खरे तर आज घरात आजी, आजोबा, दादा, काकू, काका या साऱ्यांनाच सोनालीकडे पाहून नवल वाटत होते. तिने आईला मदत करण्यासाठी का होईना पण पुन्हा पुस्तक हातात घेतले. पण आता तिची वाचण्याची आणि नोंद ठेवण्याची पद्धत बदलली होती. आता तिने एक पान घेतले, त्या पानावर कथेचे नाव आणि त्या कथेत काय काय सांगितले आहे ते थोडक्यात लिहिले. सर्व कथांसाठी तिने हेच केले. बघता बघता तिचे पान भरले होते आणि जे काम आईने सांगितले होते ते पूर्ण झाले होते. सोनालीला आता खूप आनंद झाला होता. ती पळतच आईकडे गेली आणि तिने आईला ते पान दाखवले. आईला ते सारे पाहून खूप कौतुक वाटले. आईने तिचे घरातल्या साऱ्यांपुढे कौतुक केल्यामुळे
तिचा आनंद गगनात मावत नव्हता. आता सर्व चित्र बदलले होते. अवांतर वाचन न करणारी मुलगी आता स्वतः वाचन करून मुद्दे मांडू लागली होती, मुद्दे लिहू लागली होती. याचा सर्वांना आनंद झाला. दुसऱ्या दिवशी ती शाळेत गेल्यानंतर तिने आपण काल आईला काय काय आणि कशी मदत केली ते सांगितले आणि त्यासोबतच त्या पुस्तकातील एक कथाही सर्वांना ऐकवली. तिने आजपर्यंत कधीच अवांतर वाचन केले नव्हते. तिच्यातला हा आमूलाग्र बदल सर्वांना आनंद देणारा होता. तिचे वर्गात खूप कौतुक झाले. वर्गात प्रथम बाईंनी आईला मदत केली म्हणून अभिनंदन केले आणि नंतर तिने वर्गात एवढी छान कथा सांगितली म्हणून कौतुकाने तिच्या पाठीवर शाबासकी दिली. लहान मुलांच्या पाठीवरून प्रेमाचा हात फिरवल्यास आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाची स्तुती केल्यास त्यांचा उत्साह वाढतो, आनंद द्विगुणित होतो, काम करण्याचा हुरूप वाढतो. शाळेत सर्वांसमोर झालेले कौतुक पाहून सोनालीला खूप खूप आनंद झाला होता. आईला मदत करण्याच्या बहाण्याने का असेना तिला वाचनाचे महत्त्व कळले, वाचनाची सवय लागली. तिच्या घरामध्ये आई आणि भाऊ यांना वाचनाचे वेडच असल्यामुळे भरपूर पुस्तके होती. सर्वप्रथम तिने घरातल्या सर्व पुस्तकांचा वाचून फडशा पाडला आणि सोबतच तिच्या शाळेच्या वाचनालयातल्या अनेक पुस्तकांचे वाचन करायचे तिने ठरवले होते. आईने सांगितल्याप्रमाणे तिने वाचनासाठी एक वही केली होती. त्यामध्ये ती आवडलेल्या ओळी किंवा एखादा प्रसंग लिहून ठेवत असे. असे लिहून ठेवलेले लिखाण हे नेहमीच कामी पडते. सोनालीला वाचनास प्रोत्साहन देण्यासाठी तिच्या बाबांनी तिच्या वाढदिवसाला एक छानसे पुस्तक तिला भेट स्वरूपात दिले. तिलाच नाही तर तिच्या सर्व मित्र मैत्रिणींना सुद्धा त्यांनी पुस्तक भेट दिले. सोनालीला आता पुस्तक वाचत जा असे सांगण्याची गरजच उरली नव्हती. ती स्वतःच वाचन करण्यात खूप पटाईत झाली होती. जगातील उदाहरणे पाहता असे लक्षात येते की कुठलाही महान व्यक्ती वाचनामुळे महान बनतो. आज जरी आपण आधुनिक जगात जगतो तरी त्याचा दुरुपयोग करण्यापेक्षा त्याचा उपयोग कसा करून घेता येईल याकडे लक्ष द्यावे. आज मोबाईल आणि इतर तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्याद्वारे ग्रंथालय तुमच्या हातात आहे. मोबाईल आणि कम्प्युटरमध्ये विस्तीर्ण ग्रंथालय आपल्या हातामध्ये आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. जगभरातील लेखक तुमच्या भेटीला येत असतात. त्यांचा उपयोग करून घ्या. तुमच्या सुप्त गुणांचा विकास होऊ द्या. एकदा का शब्द तुमच्या साथीला आले की मानवी गुण आणि व्यक्तिमत्व प्रकाशित होत असते. भारतातील शिक्षण क्षेत्र, सरकारी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र अशी सर्वच क्षेत्रे हुशार व्यक्तींसाठी आहेत. आपले संस्कार आणि जडणघडण कशी आहे हे आपल्याला वाचनातून कळते. समाजाला एक नवीन विकासाची दृष्टी प्राप्त होते. दररोज वर्तमानपत्र जरी वाचायला सुरुवात केली तरी पूर्ण जगाची सफर तुम्ही एका दिवसात करून येऊ शकता. जगाच्या कुठल्या कोपऱ्यात काय चालले आहे हे तुम्हाला समजते. मानवी मूल्ये, आध्यात्मिक गुण, काव्य रचना, लेखन कौशल्ये, वक्तृत्व कौशल्ये असे नानाविध गुण तुम्ही वाचनातून विकसित करू शकता. विद्यार्थ्यांनो, वाचन करणे जरी खूप कंटाळवाणे वाटत असले तरी सुद्धा हा ज्ञान मिळवण्याचा खरा मार्ग आहे. तसेच याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. पहिला फायदा आहे तणाव कमी करणे. नियमित वाचनामुळे तुम्ही तुमच्या रोजच्या ताणतणावातून मुक्त होऊ शकता. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखादी छानशी कादंबरी वाचली तर तुमचे लक्ष नेहमीच्या कटकटींमधून, समस्यांमधून बाहेर निघून मन शांत होईल व तणाव कमी होईल. दुसरा फायदा आहे ज्ञानवृद्धी. आपणास माहित आहे की आपण इतर सर्व काही गमावू शकता.
आपले काम, आपली मालमत्ता, आपले पैसे, परंतु आपले ज्ञान कधीही आपल्याकडून काढून घेतले जाऊ शकत नाही. वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके वाचल्यामुळे आपल्या ज्ञानात वृद्धी होईल व ते ज्ञान तुम्हाला कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यास जरूर मदत करेल. तिसरा फायदा आहे शब्दसंग्रह विस्तार. तुम्ही जेवढी जास्त पुस्तके वाचाल तेवढे जास्त नवनवीन शब्द तुम्हाला कळतील व तुमचा शब्दसंग्रह वाढू शकेल. चांगला शब्दसंग्रह असल्यामुळे ते तुमच्या करिअरमध्ये प्रगती करण्यास जरूर मदत करेल. तसेच वादविवाद किंवा व्याख्यान करताना सुद्धा तुम्हाला अवश्य मदत करेल. चौथा फायदा आहे मेमरी इम्प्रूव्हमेंट, स्मृती वाढवणे. जेव्हा तुम्ही कुठलेही पुस्तक किंवा कादंबरी वाचता तेव्हा त्यातील विविध पात्र, त्यांचा इतिहास, महत्वाकांक्षा, त्यांची भूमिका इत्यादी लक्षात ठेवावे लागतात, जेणेकरून त्या कथेचा पुढील भाग वाचताना तुम्हाला त्याचा उत्तरार्ध कळू शकेल. जेव्हा तुम्ही विविध कथा वाचून त्या लक्षात ठेवता तेव्हा तुमच्या मेंदूला चालना मिळून तुमची स्मृती वाढण्यास मदत होते. पाचवा फायदा आहे लिखाण कौशल्य वाढण्यास मदत होणे. आपण नेहमी बघतो की संगीतकार किंवा फोटोग्राफर एकमेकांवर प्रभाव पाडतात, तसाच एखाद्या लेखकाचा दुसऱ्यांवर प्रभाव पडतो. जेव्हा तुम्ही विविध पुस्तके वाचता तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीच्या लेखकाचे अनुकरण करता व त्यामुळे तुमचे लेखन कौशल्य सुधारण्यास मदत होते. तसेच वाचनामुळे तुमचे शब्दभंडार वाढते व त्यामुळे तुमचे लिखाण कौशल्य वाढण्यास मदत होते. सहावा फायदा आहे विश्लेषण क्षमता वाढणे. जेव्हा तुम्ही गूढ कथा वाचता किंवा डिटेक्टिव्ह कादंबरी वाचता तेव्हा तुम्ही वेगवेगळे तर्कवितर्क लावता. तसेच वेळोवेळी कथेतील परिस्थितीचे विश्लेषण देखील करता. त्यामुळे तुमची विश्लेषण क्षमता वाढते. सातवा फायदा आहे एकाग्रता वाढणे. आजकाल इंटरनेटच्या युगात सतत तुमचे लक्ष विचलित होते. तुम्ही सारखे व्हॉट्सअप मेसेजेस, ईमेल चेक करणे, फेसबुक अकाउंट चेक करणे, स्मार्टफोनचे सतत निरीक्षण करणे इत्यादी गोष्टी करत असता. त्यामुळे सतत तुमचे लक्ष विचलित होऊन नेहमी एकाग्रता भंग होते. जेव्हा आपण पुस्तक वाचता तेव्हा आपले सर्व लक्ष पुस्तकातील कथेवर केंद्रित असते. बाकीच्या जगाचा तुम्हाला विसर पडतो व तुमची एकाग्रता वाढण्यास मदत होते. आठवा फायदा आहे मनोरंजन. तुम्ही कधी एकटे असाल आणि तुमच्याजवळ काही चांगली पुस्तके असेल तर तुम्हाला कधीही एकलकोंडे वाटणार नाही. तुम्ही जर दूरच्या प्रवासाला जाणार असाल तर सोबत काही चांगली पुस्तके ठेवा, म्हणजे तुमचा कंटाळवाणा प्रवास सुकर होईल. वेगवेगळ्या विषयावरील पुस्तके तुमचे मनोरंजन करण्यास मदत करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वाचनाची सवय तुम्ही अवश्य लावा.